Dear students, today we continue the next article from the same topic. आता याच्या अगोदर आपण काय लर्न केलं बेटा? Vibrations on a air column. That is the application of longitudinal stationary wave. आणि दुसऱ्या टाईपची कोणती वेव्ह आहे? ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह. ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह कुठून जाते? दोऱ्यावरून जाणारी वेव्ह. म्हणून पुढचं आर्टिकल जे असेल व्हायब्रेशन्स ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. शब्द लक्षात घ्या, स्ट्रिंग दोरा आणि एअर कॉलम जे असेल म्हणजे हवेचे पार्टिकल व्हायब्रेट होतात. हा दोन्हीमधला बेसिक डिफरन्स आहे. तर यामध्ये व्हायब्रेशन्स ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग व्हायब्रेट इन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन अ व्हेरी सिमिलर टू द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. व्हेरी सिमिलर टू द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. तर पुढचं आर्टिकल जे असेल बेटा पहा आता इकडे, व्हायब्रेशन्स ऑन ए स्ट्रेच्ड स्ट्रिंग. चला आता पुढे आपण लर्न करूया. काढा फिगर. इथं एका खालीत एक 3 फिगर काढायचे आहेत. तर फिगरमध्ये पहा, हा एक रिजिड सपोर्ट आणि इथं एक रिजिड सपोर्ट. या 2 रिजिड सपोर्टमध्ये काय काढायचं आहे? स्ट्रेच्ड स्ट्रिंग घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये काय? स्ट्रेच्ड स्ट्रिंग स्टेचेस केलेले असेल. हा रिजिड सपोर्ट आहे असा आणि इथं स्ट्रेच्ड स्ट्रिंग असेल बेटा. आणि इथं जे व्हायब्रेशन प्लग करून सोडलं आपण असं, तर अशा पद्धतीचं हे जाणारी वेव्ह आणि ही परत येणारी वेव्ह. आणि हा या ठिकाणी जो असेल हा नोड पॉईंट आणि इथंही जो असेल तो नोड पॉईंट असेल बेटा. आणि इथं जो तुम्हाला असेल तो अँटीनोड पॉईंट, इथं जो असेल तो परत तुम्हाला अँटीनोड पॉईंट असेल. आणि नोड टू नोड डिस्टन्स जे आपण मेजर केलेलं आहे हे डिस्टन्स L असेल. नोड टू नोड डिस्टन्स जे असेल ते किती म्हणलं मी तुम्हाला? L सेंटीमीटर. हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. आणि सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला? तोच दोरा आहे, तोच रिजिड सपोर्ट आहे आपण इथं. आणि याला प्लकिंग करतो आपण. व्हायब्रेशन जे असतील तर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये याला व्हायब्रेट करतो बेटा. कोणत्या? सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. हा फर्स्ट झाला आणि इथं जे असेल हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये जो स्ट्रिंग व्हायब्रेट होतो इथं, तर या व्हायब्रेशनचा जो मोड असेल बेटा इथं, तर इथं एक सेंटर हा नोड पॉईंट येतो, इथंही नोड पॉईंट येतो. आणि मग प्लकिंग आपण जर असं केलं इथं, हे अशा पद्धतीनं इथं नोड पॉईंट असेल, इथंही नोड असेल, इथंही नोड असेल, या ठिकाणी अँटीनोड आणि इथं अँटीनोड. आणि याचा जो असेल याची वेव्हलेंथ वेगळी आणि याची वेव्हलेंथ वेगळी. लेंथ जी आपण घेतो बेटा याची सुद्धा लेंथ तीच. आता याचा मोड ऑफ व्हायब्रेशन जो असतो हा फंडामेंटल मोड म्हणायचा. कोणता? फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. आणि हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आलं काय बेटा? फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. आणि त्यानंतर पुढचा नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये परत आपण इथं पाहतो नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. पुढचा जो मोड असेल तो येतो नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. दी स्ट्रिंग व्हायब्रेट इन द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. तिसऱ्या मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये स्ट्रिंग व्हायब्रेट होतो. आता पहा बरं, इथं थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन काय असेल? इथं तुम्हाला 3 इक्वल पार्टमध्ये डिवाईड करा. हा इथून इथपर्यंतचा एक, हा दुसरा असेल आणि हा तिसरा असेल. ही इन्सिडेंट वेव्ह अशी जाणारी वेट आहे. आणि रिफ्लेक्ट होऊन आलेली जी वेव्ह असेल ही रिफ्लेक्ट होऊन आलेली वेव्ह
ह्या पद्धतीनं ही रिफ्लेक्ट होऊन आलेली वेव्ह. तर इन्सिडंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह या दोन्ही वेव्हचं सुपर इम्पोज झालं, देर इज फॉर्मेशन ऑफ लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. आता इथं नोड तयार होतो, इथंही नोड तयार होतो, इथंही नोड तयार होतो आणि हा अँटीनोड असेल आणि इथंही अँटीनोड आणि या ठिकाणी अँटीनोड. इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जे असतील या सुपर इम्पोज झाल्यानंतर ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होतो आणि हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन त्याला आपण सेकंड वे ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतो बेटा, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. तर या आता फिगर काढल्यानंतर सिमिलर टू द व्हायब्रेशन्स ऑफ द एअर कॉलम, नाव द एअर कॉलम व्हायब्रेट इन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन, open at both the ends or open at one end close to the other end, what we have learned in the previous. याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये काय केलं होतं बेटा आपण, एअर कॉलमचं व्हायब्रेशन्स जे होते वेगवेगळ्या मोडमध्ये, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, अगदी तशाच पद्धतीनं स्ट्रिंगचं व्हायब्रेशन, दोऱ्यावरचं व्हायब्रेशन. स्ट्रिंगचं व्हायब्रेशन म्हणजे कशाचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सफर स्टेशनरी वेव्स, ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह. आणि याच्या अगोदरचं होतं ते कोणतं ॲप्लिकेशन होतं, ॲप्लिकेशन्स ऑफ लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. ट्रान्सफर स्टेशनरी वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह अशा दोन टाईपच्या. तर ट्रान्सफर स्टेशनरी वेव्हसाठी आपण हा दोरा घेतो एक, आणि एक दोरा सिलाई मशीनचा दोरा असेल आणि या दोऱ्याचे दुसरी दोन्ही टोक रिजिड सपोर्टला फिक्स करतो आणि या दोऱ्याला प्लकिंग करतो सेंटरला आणि सोडतो. प्लग म्हणजे ओढून सोडल्यानंतर द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. तर या ठिकाणी जे स्ट्रिंग व्हायब्रेट होतं ते कोणत्या वेगवेगळ्या मोडमध्ये व्हायब्रेट होतं बेटा. आणि सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. आणि फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं, द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट in the fundamental mode of vibration such that we plug this wire or string. प्लग म्हणजे ओढून सोडलं, तर कुठून ओढून सोडलं पाहिजे, सेंटरला. प्लकिंग द वायर, एक लक्षात ठेवा, प्लकिंग पोझिशनमुळे वेगवेगळे मोड्स ऑफ व्हायब्रेशन तयार होतात. प्लकिंग पोझिशनमुळे वेगवेगळे मोड ऑफ व्हायब्रेशन तयार होतात. पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन जो असतो तो सिम्पलेस्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो, तो फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असतो. आणि फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये काय होतं, अँटीनोड इज फॉर्म ॲट द सेंटर अँड नोड्स आर फॉर्म ॲट द एंड. अँटीनोड्स आर फॉर्म ॲट द सेंटर अँड नोड्स आर फॉर्म ॲट द एंड, सो दॅट द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट इन डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. The string can vibrate with different modes of vibration. The simplest mode of vibration is the fundamental mode of vibration. In fundamental mode of vibration, the plucking position of the string is at the center. Fundamental mode of vibration मध्ये plucking position कुठं असते, center. Plucking position at the center. इथं लिहा, in fundamental mode of vibration, fundamental mode of vibration, mode of vibration, fundamental mode of vibration, the plucking position of the string, plug ओढून सोडणे, plucking position of string is at center. प्लकिंग पोझिशन ऑफ द स्ट्रिंग इज ॲट द सेंटर. आता या सेंटरला ओढल्यानंतर म्हणजे कोणत्या लेंथला बेटा, प्लकिंग पोझिशन आपण P इज इक्वल टू L/2, P इज इक्वल टू L/2 हे लक्षात ठेवा. पुढे आपल्याला याच्यावरती काही न्यूमरिकल्स आहेत. प्लकिंग पोझिशन इज ॲट द सेंटर. सेंटरला लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती आहे, L. सेंटरला किती असेल, L/2ला म्हणजे मिडलला. त्याला ओढून सोडलं तर स्ट्रिंग व्हायब्रेट इन द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. हाऊ मेनी लूप्स आर फॉर्म,
in the fundamental mode of vibration, P is equal to 1. Single loop is formed. How many nodes are formed? Nodes is equal to हा एक आणि हा एक 2 nodes and antinode is equal to 1. अँटीनोडची संख्या किती? एकच मिडलला आणि नोडची संख्या 2 असेल बेटा. हां, आता पहा बरं, हा एक लूप तयार झालाय. व्हॉट इज द लेंथ ऑफ वन लूप? व्हॉट इज द लेंथ ऑफ वन लूप? वन लूप मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. म्हणजे किती आलं? नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू एल अँड देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2 इंटू एल. लॅम्बडा इज इक्वल टू 2 इंटू एल अँड करस्पॉन्डिंग frequency of this mode of vibration is V is equal to n lambda and n is equal to V upon lambda, and that is equal to V divided by lambda means 2L. Lambda means 2L, and this is the fundamental frequency. This is the fundamental frequency. Fundamental frequency with which fundamental frequency with which ear column vibrates. This is the fundamental frequency with which ear column vibrates. आता बेटा हे ear column चं व्हायब्रेशन जे सुरू होतं, this is the fundamental frequency with which the ear column vibrates, and this frequency is equal to n is equal to V divided by 2L. And what is the V here? Where V is the velocity of transverse wave on a stretched string. Where V is the velocity of transverse wave. V is the velocity of transverse wave on a stretched string. V is the velocity of a transverse wave on a stretched string. Then what is the velocity? आता या ठिकाणी velocityचा जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे बेटा, आणि तो velocityचा फॉर्म्युला म्हणजे काय? डायरेक्ट दिलेला आहे. V is equal to root of T divided by m. V is equal to square root of T divided by m, where capital T tension in the string, where capital T is the tension in the string and small m mass per unit length of string. मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे युनिट सेंटीमीटरचं मास, म्हणजे आपण एम म्हणजे एम इज इक्वल टू एम डॅश डिवाइड बाय एल. व्हॉट इज एम डॅश? मास ऑफ लेंथ एल. एल लेंथचं मास एम डॅश असेल तर एका सेंटीमीटरचं लेंथ जे आपल्याला काढायची आहे तर ती किती असली पाहिजे? एका सेंटीमीटरची जी लेंथ असते ती लेंथ आपण इथं घेतो बेटा किती? m divided by l. So this is the velocity of a transverse wave on a stretched string. आणि मग हा फॉर्म्युला इथं जर ठेवला तुम्हाला तर n is equal to v च्या ठिकाणी t divided by m divided by 2 times l, and n is equal to 1 upon 2l root t divided by m. So this is the fundamental frequency चा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा. द फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग व्हायब्रेट्स, द फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग व्हायब्रेट्स इन द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, अँड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ द स्ट्रिंग, डिपेंड्स अपॉन टेन्शन इन द स्ट्रिंग, डिपेंड्स अपॉन मास पर युनिट लेंथ. इथं कशावरती एन डिपेंड्स आहे? लेंथवरती. फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड्स आहे? फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन
टेन्शन इन द स्ट्रिंग. आणि कॅपिटल टी बरोबर काय इथं टी इज इक्वल टू एम इंटू जी. आता एम, व्हॉट इज एम? मास सस्पेंडेड टू द स्ट्रिंग. दोऱ्याला जे मास सस्पेंड केलेलं आहे ते म्हणजे एम आहे. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रॉब्लेममध्ये बेटा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. काय लक्षात आलं पाहिजे? कॅपिटल टी इज द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड टी इज इक्वल टू एम इंटू जी, वेअर एम इज द सस्पेंडेड मास in the string, where small m is the suspended mass in the string, where small m is the mass suspended in the string. small m जे असेल ते मास आहे कशाला? सस्पेंडेड स्ट्रिंगला, दोऱ्याला जे मास सस्पेंड केलेलं आहे ते. वेअर स्मॉल एम इज द मास ऑफ सस्पेंडेड स्प्रिंग, लटकवलेलं मास ज्याच्यामुळे दोरा स्ट्रेच होतो ते सस्पेंड केलेलं मास. अँड सो फॉर दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग व्हायब्रेट्स. तर या ठिकाणी जे पहिली फिगर आहे या पहिल्या फिगरचं डेरिवेशन फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं आपण इथं केलेलं आहे. आणि इम्पॉर्टंट काय असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेन्शन अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. Inversely proportional to the square root of linear density mass per unit length. And now the string vibrate in different modes of vibration. पहिला मोड ऑफ व्हायब्रेशनचं आपण हे कंप्लीट केलं बेटा. नाउ द स्ट्रिंग व्हायब्रेट इन द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशनचं डेरिवेशन कंप्लीट केलेलं आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता त्यानंतर द स्ट्रिंग व्हायब्रेट इन द नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, that is the plucking position of the string. Now we have to change. आता या ठिकाणी plucking position of the string we have to change. काय होतं बेटा? आता इथं सेंटरच्या ऐवजी कुठून आपण करायचं? किती लूप तयार होतील? the plucking position of the string is किती? in first mode of vibration. पहा, in first mode of vibration, first mode of vibration, power in first mode of vibration, the plucking position of the string is, plucking position of the string is L is equal to P is equal to L divided by 4, that is L divided by 2n. आता n ची किंमत कोणत्या पोझिशन आहे? फर्स्ट मोडमध्ये n ची किंमत 2 ठेवलं. इन जनरल आपण 2 इंटू 2 म्हणा, वाटल्यास इथं 2 इंटू 2 प्लकिंग पोझिशन. म्हणजे कुठून प्लग केलं त्याला? 1/4 ऑफ लेंथ फ्रॉम एनी एंड. या एंडपासून 1/4 लेंथ किंवा या एंडपासून 1/4 लेंथ याला या पोझिशनला वायरला प्लकिंग केलं तर स्ट्रिंग व्हायब्रेट इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. द स्ट्रिंग व्हायब्रेट इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन अँड इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन व्हॉट इज द वेव्हलेंथ? पहा बेटा किती लूप तयार झाले सांगा मला. इथं हा एक लूप आणि हा एक लूप. त्या ठिकाणी घ्यायचं λ1/2 प्लस λ1/2 is equal to L and λ1 is equal to L. λ1 is equal to L and therefore frequency of this mode of vibration N1 is equal to V divided by λ1. Frequency of this mode of vibration V is equal to N is equal to V divided by λ1, where V square root of T divided by M divided by λ1 ची किंमत किती? L आली. λ1 ची किंमत किती आली? L. मल्टिप्लाइंग 2 अँड डिवायडिंग 2 या इक्वेशनला
2 न मल्टिप्लाय करा आणि 2 न डिवाइड करा. दॅट इज n1 इज इक्वल टू 1/2l स्क्वेअर रूट ऑफ t डिवाइड बाय m. n1 इज इक्वल टू 1/2l रूट 2 म्हणजे हे असं आलं बेटा हे आणि इंटू 2 अँड दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. n1 इज इक्वल टू 2 टाइम्स n. n1 is equal to 2 times n. This mode of frequency is called as first overtone. याला काय म्हणायचं, या मोड ऑफ फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो हा पहिला ओव्हरटोन आणि दुसरा हार्मोनिक्स. दिस मोड ऑफ व्हायब्रेशन is called first overtone or second harmonics. म्हणजे या मोड ऑफ व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा यालाच दुसरं नाव काय आहे, सेकंड हार्मोनिक्स. इथं 1 आहे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, फर्स्ट ओव्हरटोन, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये फर्स्ट ओव्हरटोन अँड दिस इज सेकंड हार्मोनिक्स. ही फ्रिक्वेन्सी जी असेल ती सेकंड हार्मोनिक्स असेल. आता त्यानंतर बेटा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण थर्ड कोणता, फर्स्ट आणि सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची फिगर कोणती आहे, ही फिगर आहे. या फिगरचा आता आपल्याला डेरिवेशन कंप्लीट करायचं आहे. तर तिथं नेक्स्ट द स्ट्रिंग व्हायब्रेट इन द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. चला, द स्ट्रिंग व्हायब्रेट इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, दॅट इज द स्ट्रिंग vibrates in second mode of vibration. The string vibrates in second mode of vibration. काय बेटा, the string vibrates in second mode of vibration. हा जो स्ट्रिंग आहे तो सेकंड मोडमध्ये व्हायब्रेट होत असेल तर काय झालं, हाऊ मेनी लूप्स आर ऑब्झर्व्ड, व्हॉट इज द प्लकिंग पोझिशन. सर्वात इम्पॉर्टंट काय, प्लकिंग पोझिशन. प्लकिंग पोझिशन ऑफ स्ट्रिंग इज दॅट इज इक्वल टू P इज इक्वल टू L डिवाइड बाय 8. म्हणजे अर्ध्याचं अर्ध. आता बेसिकली कसं, L डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 2 दॅट इज L बाय 8. L डिवायडेड बाय 8 म्हणजे इन जनरल जर घेतलं बेटा तर काय, प्लकिंग पोझिशनला P डिवाइड बाय 2n चा फॉर्म्युला येतो. n म्हणजे नंबर ऑफ मोड्स ठेवत गेलात म्हणजे तर तुम्हाला काय येतं, प्लकिंग पोझिशन वेगवेगळे आपल्याला नोट करता येतं. मग आता या ठिकाणी काय केलं पाहिजे, एका एंडपासून 1/8 लेंथला, या एंडपासून L/8 लेंथला म्हणजे इथं मिडलला प्लकिंग केलात तर नंबर ऑफ लूप किती तयार होतात, नंबर ऑफ लूप किती तयार होतात, 3 लूप्स आर फॉर्म. म्हणजे लूपची संख्या, नंबर ऑफ लूप्स म्हणजे आपण काय म्हणतो, नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू 3, नोड्स इज इक्वल टू किती आहेत नोड्स, हा एक, दुसरा, तिसरा आणि चौथा एंडला. आणि अँटीनोडची संख्या किती आहे बेटा, 1, 2 आणि 3. अँटीनोडची संख्या 3 आलेली आहे. आणि करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ ईच लूप इज डिफरंट. वेवलेंथ, याची वेवलेंथ वेगळी आहे, याची वेवलेंथ वेगळी, याची वेवलेंथ वेगवेगळी. आता वेवलेंथ काय असेल सांगा बरं, एका लूपची लेंथ किती, लॅम्बडा बाय 2. आपण इथं लॅम्बडा 2/2 इंटू 3 लूप आहेत, दॅट इज 3 लॅम्बडा 2/2 इज इक्वल टू L. लक्षात आलं का, पहा, लेंथ ऑफ ईच लूप इज डिफरंट अँड देअरफॉर हाऊ मेनी, पहा बेटा इथं वेवलेंथ जे असेल, नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा 2/2 प्लस नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा 2/2 प्लस नोड टू नोड डिस्टन्स लॅम्बडा 2/2 असं 3 वेळेस बेरीज केलात तर किती येतं,
lambda 2 by 2 into 3 is equal to 3 lambda 2 by 2 and lambda 2 is equal to 2L divided by 3. Lambda 2 is equal to 2L divided by 3 and corresponding frequency of this mode of vibration N2 is equal to V upon lambda 2 is equal to V divided by 2L divided by 3 is equal to V divided by 2L into 3. N2 is equal to V divided by 2L into 3. And what is this? आता ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे आणि वेलॉसिटीची जर किंमत ठेवला तिथं N2 इज इक्वल टू 1/2L रूट ऑफ टी डिवाइड बाय एम N2 3. आता व्हीची किंमत किती ठेवली मी बेटा इथं रूट ऑफ टी डिवाइड बाय एम आणि हे 2L ॲज इट इज. अँड व्हॉट इज दिस ब्रॅकेटेड क्वांटिटी? ही ब्रॅकेटमध्ये असलेली क्वांटिटी काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. अँड सो देअरफॉर हिअर N2 इज इक्वल टू 3 times N. And this frequency of vibration is called as second overtone or third harmonic. This frequency of vibration is called काय येतं? second overtone and third harmonics. सेकंड ओव्हरटोन अँड थर्ड हार्मोनिक्स. हा N2 म्हणजे कुठं? सेकंड. आणि हा थ्राईस मल्टिपल. हार्मोनिक्सची डेफिनेशन काय सांगितली होती? हार्मोनिक्स आर द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे N 2N 3N 4N 5N 6N 7N अँड सो ऑन. अँड सो देअरफॉर N2 इज इक्वल टू 3 times N. अँड द स्ट्रिंग व्हायब्रेट्स in this frequency is called second overtone or third harmonics. आता नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनची सांगावर बेटा इथं. येस, आता फ्रिक्वेन्सीचे जे व्हायब्रेशन्स होते आपण ते लर्न केलेले आहेत. पहिलं व्हायब्रेशन कोणतं आहे? N फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं व्हायब्रेशन. नेक्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन जर आपण लर्न केला तर N2 झालं. सिमिलरली N3 is equal to 4 times N, N4 is equal to 5 times N, N5 is equal to 6 times N and so on. Np is equal to P plus 1 into N. So this is the formula in general. This is the formula with which the string vibrates. The string vibrates different modes of vibration. The first mode of vibration, the fundamental mode of vibration, first, second, third and so on, the string vibrates with all modes of vibration. All modes of vibration means even modes of vibration as well as odd modes of vibration. Even modes of vibration आणि odd modes of vibration असं म्हणत आहे. म्हणजे string can vibrate even modes of vibration as well as odd modes of vibration. म्हणजे यामध्ये किती असेल बेटा? in general N 2N 3N 4N 5N 6N and so on and so on. आता 1 2 3 याचे मल्टिपल्स किती असतील? इथं 1 as to 2 as to 3 as to 4 as to 5 and so on. And tell me, the string vibrate with all modes of vibration. The string vibrates with all modes of vibration even as well as ऑड मोड्स ऑफ व्हायब्रेशन. यामध्ये जे स्ट्रिंग व्हायब्रेट होतं बेटा हे कोणत्या मोडमध्ये? ऑल मोड्स ऑफ व्हायब्रेशन इवन ॲज वेल ॲज ऑड. आता सक्सेसिव्ह, द डिफरन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह हार्मोनिक्स. The difference between any two successive harmonics is equal to fundamental frequency N. पहा बेटा, हे 2N minus N, N, 3N minus 2N, N, 4N minus 3N, N, 5N minus N, N, 6N minus 5N, N. The string vibrate with all modes of vibration. सर्वच मोड ऑफ व्हायब्रेशन आहेत.
even as well as odd, आणि difference between any two successive harmonics, difference between any two successive harmonics is equal to fundamental frequency. कोणत्याही दोन हार्मोनिक्स मधला डिफरन्स घेतला किंवा ओव्हरटोन मधला, आता फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड हार्मोनिक्स, सेकंड ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक्स, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ हार्मोनिक्स, फोर्थ ओव्हरटोन, सिक्स्थ हार्मोनिक्स. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन हा सेकंड हार्मोनिक्स असतो, झिरोथ ओव्हरटोन डिफाईन नाही. म्हणून आपण काय म्हणतो बेटा, ऑल ओव्हरटोन्स आर हार्मोनिक्स. जेवढे ओव्हरटोन आहेत त्या सर्वला हार्मोनिक्स आहेत, परंतु ऑल हार्मोनिक्स आर नॉट ओव्हरटोन. आता या ठिकाणी जे आहे हा फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. याला ओव्हरटोन आहे का इथं? नाही. याला ओव्हरटोन आहे, याला ओव्हरटोन, याला सर्वांना ओव्हरटोन आहे, पण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला झिरोथ ओव्हरटोन डिफाईन नसतो. झिरोथ ओव्हरटोन डिफाईन नसतो. म्हणून ऑल ओव्हरटोन्स आर हार्मोनिक्स. वाक्य लक्षात येतं का मी काय म्हणतो? ऑल ओव्हरटोन्स आर हार्मोनिक्स, बट all harmonics are not overtone. Which harmonic doesn't have overtone? Fundamental frequency doesn't have any overtone. Fundamental frequency doesn't have any overtone, and so therefore here this is the difference between two successive harmonics is the fundamental frequency. And so that we complete this article, vibrations on a stretched string. The string can vibrate in different modes of vibration. Fundamental mode of vibration, first mode, second mode, third mode, and so on. The string vibrate with all modes of vibration. All means even as well as odd. All modes of vibration. And we complete this article, vibrations on a stretched string.